मग डॉक्टर साहेब काय म्हटले की अरे मी ज्यावेळी दरवाजाच्या जवळ माझा शूज काढून ठेवत होतो का त्यावेळी तिथं पाहिलं की बोराच्या आठवड्याचा खूप मोठा ढीग तिथं पडलेला. त्यावरून मी अंदाज लावला की हिने बोरच खाल्लेले असणार. मग ह्याने तेवढंच लक्षात ठेवलं. असंच एका दिवशी असंच एका दिवशी तो बसला होता दवाखान्यात. डॉक्टर साहेब हजर नव्हते. एक जण आला, डॉक्टर साहेबांना बोलवा लवकर, घरच्यांचं पोट दुखायला जायचंय. मग त्याने म्हणला डॉक्टर काळगे साहेब इलेक्शनला उभारले आणि त्यांच्या प्रचाराला आमचे डॉक्टर साहेब मिटिंगला गेले. मग त्याने म्हणलं दुसरे कुठले डॉक्टर भेटतील का? सगळे डॉक्टर तिकडेच गेले, कुणी तुम्हाला भेटणार आहे. ते मला पोट खूप जास्त दुखायले हो, जायचंय आम्हाला. चला तो कंपाऊंडर म्हणला पोटाच आहे ना, मला कळते की मला. गोळ्या औषधाची बॅग घेतली, गेला त्यांच्यासोबत गावाकडं. मग ते जुन्या गावातलं जरा जुनं गड होतं माळवदाचं. आणि गावाकडे कशी पद्धत असते, सारवायचं घर होतं. सारवलं, घर सारवल्यानंतर उरलेलं शेत दरवाजा मागे ह्याचं लक्ष दरवाजाकडं. हा गेला दरवाजाजवळ, तिचा बूट सोडला, बघितलं ओके म्हणला. बाईकडे गेला, काय व्हायला तुम्ही पोट खूप दुखायला, उगा पोट असं दाबल्यासारखं केलं. काय कळायले कुठं कोणता अवयव आहे. आणि म्हणला बाई शेण जरा कमी खायचं, तुम्ही शेण जास्त खाल्ल्यामुळे पोट दुखायला. पेशंटला त्याची नातेवाईकांनीच अशी ट्रीटमेंट दिली पोतदार सरांकडे ऍडमिट करावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य काय, महत्वाच्या योग्य ठिकाणी जर आपण चुकीच्या माणसाला पाठवलं तर आपली फजिती होते. त्याच्यामुळं योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य माणसाला, म्हणजे आदरणीय काळगे साहेबांना आता आपल्याला पाठवायची ती योग्य वेळ आलेली आहे. आपल्याला आता तिथं पाठवायचे. कारण काय, जातीचे धर्माचे चष्मे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी वेगवेगळ्या जातीचे चष्मे लावून आता लोक येणार आहेत. कुणी जातीचा चष्मा देईल, कुणी धर्माचा चष्मा देईल, कुणी पक्षाचा चष्मा देईल. त्यांना ते बिघडवायचे वातावरण. आपण फक्त काळगे डॉक्टर या नावाचा चष्मा प्रेफर करायचा, कारण त्याच्यातून क्लिअर दिसणार आहे सगळ्यांना. तो चष्मा आपण दाखवायचा. कारण काय, जाती धर्माचं मड, प्रश्न मोठा उघड, जिथंही जावं तिथं बघावं हे मडच धावतोय पुढं, अशी परिस्थिती सध्या आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इथे लागतात जातीवंत, येड्या गबाळ्याचे का म्हणावे. मागं आता 2 टर्म झालं, मागच्या 2 टर्म आपल्यावरती वाईट परिस्थिती होती. देशातच चोराचं राज्य होतं. खरं दारातून बाहेर जाईपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. तशी परिस्थिती मागच्या 10 वर्षात होती. आता आपल्याला, म्हणून मला जाता एवढंच सांगायचंय, जाता मला एवढंच सांगायचंय की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. आदरणीय साहेबांच्या विचाराला आपण जाणले पाहिजे. कालचा पावसाळा जरी जातला तरी धीरानेच आपण इथे नांदले पाहिजे. रोप लावायचे एका अटीवर, पुन्हा भर उन्हाळा आहे, रोप लावायचे एका अटीवरती पुन्हा भर उन्हाळ्यात ते पोचले पाहिजे. भर उन्हाळ्यात ते पोचले पाहिजे. आपण सगळ्यांनी पाणी घालून हे रोपटं खासदारकीला आपण संसदेत पाठवायचे हा शब्द आपण देऊ आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अतिशय सुंदर विचार आपण वगैरे साहेबांनी मांडलेले आहेत. विज्ञान मानले तर गती, नाहीतर अधोगती. मी उल्लेख केला की पेशंट पोद्दार साहेबांच्या दवाखान्यात ॲडमिट होता. आता त्यांच्या दरवाजाकडे बघावं लागेल काय ठरलं. यानंतर इंडियन होमिओपॅथिक असोसिएशन